छत्रपती संभाजी महाराज यांच्या आयुष्यावर नुकताच छावा नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला। या चित्रपटामध्ये विकी कौशल याने छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका साकारली, तर रश्मिका हिने यामध्ये युवराज्ञी येसुराणी यांची भूमिका साकारली आहे। एक वीरपत्नी, वीरकन्या, वीरमाता असं उत्तम उदाहरण असणारे येसुराणी होय। येसुराणी यांचं कार्य कर्तृत्व इतिहासामध्ये फार थोर आहे। एक शिवरायांची कर्तृत्ववान सून म्हणून, त्याचबरोबर संभाजी महाराज यांची कर्तृत्ववान पत्नी म्हणून त्यांनी इतिहासामध्ये आपले एक स्थान निश्चित केलंय, परंतु इतिहासाने त्यांच्या बद्दलची माहिती फारशी घेतलेली नाहीये। हे दुर्दैव इतिहासाचं की आपलं असं आता म्हणण्याची वेळ आली आहे। स्वराज्य रक्षणासाठी येसुराणी यांनी खूप मोलाचं कार्य केलं। स्वराज्यातील होणाऱ्या हालचाली, बारीक सारीक साऱ्या गोष्टीवर या साऱ्या गोष्टीचा परिणाम येसुराणी यांनी पाहिला आहे आणि अनुभवला आहे, आणि त्यानुसार त्यांनी हे स्वराज्य चालवण्याचं काम पाहिलं। स्वराज्य पुढे नेण्यासाठी येसुराणी यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष आपला सहभाग नोंदवला आणि आपलं योगदान दिलं। जेव्हा संभाजीराजे लढाईमध्ये व्यस्त असायचे त्या दरम्यान स्वराज्याच्या प्रशासकीय कारकिर्दीची संपूर्ण जबाबदारी ही येसुराणी यांनी सांभाळली। येसुराणी ह्या मूळच्या दाभोळ प्रांतातील शिर्के घराण्याच्या, शिर्के घराणे म्हणजे एक नावाजलेले घराणे, शूर, धाडसी आणि विद्वानांचे घराणे म्हणून ओळखलं जायचं। येसुराणींचे वडील पिलाजीराव शिर्के हे शृंगारपूरच्या सुरेराव सुर्वेंच्या पदरी होते। यावेळी शिवाजी महाराज यांनी जेव्हा 1961 मध्ये दक्षिण कोकणावर त्यांनी स्वारी केली, या स्वारीला घाबरून सुरेराव सुर्वे हे पळून गेले आणि तेव्हा शिवाजी महाराजांनी त्यांचं राज्य काबीज केलं आणि पिलाजीराव शिर्के हे शिवाजी महाराजांच्या कार्यामध्ये रुजू झाले। पिलाजीराव शिर्के शृंगारपुरात शिवाजी महाराजांना मिळाल्यानंतर शिवाजी महाराजांनी त्यांच्यासोबत नातेसंबंध जोडायला सुरुवात केली आणि पिलाजीरावांची कन्या संभाजी महाराजांच्यासाठी करून घेतली, तर स्वतःची कन्या असणारी राजकुंवर यांना त्यांनी पिलाजीरावांच्या मुलांना करून दिला। म्हणजे अशा प्रकारे शिवाजी महाराज यांनी येसुराणी सरकार यांना आपली सून म्हणून निवडलं। पण सून म्हणून निवडत असताना त्यांनी नक्कीच येसुराणी यांच्यामधील क्षमता आणि त्यांच्यातले गुण हेरले असणार, हे मात्र नक्की। येसुराणी आणि संभाजीराजे यांचा विवाह 1665च्या दरम्यान झाला असावा। येसुराणी या तेव्हा 5 ते 6 वर्षाच्या होत्या। आता येसुराणी या माहेरी असताना आणि त्यानंतर जिजाऊ साहेबांच्या सहवासात त्या आल्या आणि तिथंच त्यांनी आपलं शिक्षण केलं। शिर्के आणि भोसले घराण्याच्या संस्कारामध्ये येसुराणी यांची जळणघळण झाली होती, यामुळे त्यांच्या आयुष्याला एक नवीन तेज प्राप्त झालं। एक शिवाजी महाराजांसारख्या महान असणारे सासरे, त्याचबरोबर शिवाजी महाराज वडिलांसारखी माया येसुराणीवर कळत होते, त्यामुळे कळत न कळत येसुराणी सरकार यांच्यावर शिवरायांचे संस्कार झाले आणि याच संस्काराच्या शिदोरीवर संघर्षमय वाटचालीमध्ये पुढील आयुष्यामध्ये येसुराणी यांच्या पाठीशी ही संस्काराची शिदोरी कायम उभी राहिली। छत्रपती शिवाजी महाराजांसारखे कर्तृत्ववान सासरे, जिजाऊंसारखे आदर्श सासू आणि संभाजी महाराज यांच्यासारखे धाडसी पती लाभल्याने या गोष्टींमुळे येसुराणी यांची जळणघळण काही औरच झाली होती। पण अशा व्यक्तींना इतिहासामध्ये देखील आणि वेळ देखील त्यांची सत्व परीक्षा बघत असते आणि असंच यामध्ये बघितलं तर येसुराणी समग्र आयुष्यामध्ये दुःख, हाल, अपेष्टा, मानपान या सगळ्या गोष्टीमध्ये येसुराणीला या सगळ्या गोष्टी पचवाव्या लागल्या। दुःख पचवण्याची ताकद त्यांच्यात निर्माण झाली ते एका प्रसंगामुळे, जेव्हा त्यांचे पती जिवंत असतानाही या प्रतिव्रतेला काही दिवस विधवेचं सोंग म्हणून राहावं लागलं होतं। जेव्हा संभाजीराजांना घेऊन शिवाजीराजे औरंगजेबाला भेटण्यासाठी शिवाजी महाराज संभाजीराजांना घेऊन गेले आणि आग्र्याहून निसटत असताना संभाजीराजांचा मृत्यू झाला अशी बातमी आली। यावेळी येसुराणी फार लहान होत्या, त्यांना हे दुःख पचवण्याची ताकद त्यांच्यामध्ये नव्हती। एवढा बाका प्रसंग कमी वयामध्ये यांच्यावर आल्या कारणाने त्यांना दुःख पचवण्याची ताकद इथपासूनच त्यांच्यामध्ये निर्माण झाली। नंतर संभाजीराजे गडावर सुखरूप परतले, पण हे माहीत होण्या अगोदरच येसुराणी यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला होता। यानंतर येसुराणी या कणखर बनत गेल्या। शिवरायांचा राज्याभिषेक झाला, त्यावेळी युवराज छत्रपती संभाजीराजे हे युवराज झाले, तर येसुराणी ह्या युवराज्ञी झाल्या। पण राज्याभिषेकाच्या अवघ्या 11 दिवसानंतर जिजाऊ महासाहेब यांचं निधन झालं। जिजाऊ महासाहेब यांचं निधन झाल्यानंतर संभाजीराजे आणि शिवाजीराजे यांच्या डोक्यावरचं मातृछत्र हरवलं आणि संभाजीराजांचा आधार तुटला। तेव्हा त्यांच्या आधार बनल्या त्या येसुराणी आणि ते शेवटपर्यंत शूरवीर आणि धाडसी असणाऱ्या संभाजी महाराजांसोबत येसुराणी यांनी 9 वर्ष संसार साधला आणि त्यानंतर संभाजीराजांचे गेल्यानंतर देखील स्वराज्याची सगळी सूत्र या माऊलीने आपल्या हातात घेतली आणि 29 वर्ष मुघलांच्या कैदेत राहून शिवछत्रपतींचं स्वराज्य मात्र अबाधित ठेवलं। यावरून त्यांच्या राष्ट्रभक्तीची, त्यांच्या राष्ट्रसेवेचा आपल्याला अंदाज येऊन जातो। छत्रपती संभाजी महाराजाला हाल हाल करून मारलं तर एवढं असणारं दुःख बाजूला सारून स्वराज्याची
घडी नीट बसवण्यासाठी ही माऊली रायगड लढवत होती। त्यांचा त्याग इथपर्यंत संपतो असं नाही, त्यांच्या त्यागाची व्याप्ती वाढतच जाते। त्यांच्या त्यागामुळे हे स्वराज्य अबाधित राहिलं आणि त्यांच्या त्या स्वामीनिष्ठेची, त्यांच्या स्वराज्यनिष्ठेची कायमच इथल्या येणाऱ्या पिढ्याला ती प्रेरणा देत राहील। अशा या त्यागमय असणाऱ्या येसुराणी यांच्याबद्दल ही माहिती आपल्याला कशी वाटली ती कमेंट करून सांगा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्या जाणता महाराष्ट्र YouTube चॅनल नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।